शिवराजे भोसले होते. गेला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदिका आहे. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. सर्वप्रथम शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवाजी महाराज हे मराठ्याचे शूर पराक्रमी आणि महान राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला, म्हणून त्यांचे नाव शिवाजीराजे भोसले होते. शिवराय लहानपणापासून हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. माते जिजाऊ यांना उत्तम संस्कार आणि शहाजीराजे भोसले यांच्याकडून शौर्याचा साथ होती. आई भावाने मातेची, आई भावाने मातेची. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी होती सुखी प्रजा. काळात सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी राजा. जगल्याशिवाय जग घेत नाही, ओढल्याशिवाय काळी पेटत नाही. छत्रपती नाव घेतल्याशिवाय दिवस उगवत नाही. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण सर्व ज्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, धैर्य आणि न्याय यांचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. लहानपणापासूनच महाराजांना स्वराज्याची प्रेरणा मिळाली. अन्यायाविरुद्ध लढणे आणि रयतेचे रक्षण करणे हेच त्यांचे ध्येय होते. त्यांचं नाव होतं चालजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे व जीवा महाल असे त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्मांना समान मानले होते. स्त्रियांना मातेप्रमाणे, बहिणीप्रमाणे मानले होते. यामुळेच मला म्हणावंसे वाटते, शब्दापुढे पुढते छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती, शब्दापुढे पुढते अशी शिवरायांची कीर्ती, सर्व जगाचे छत्रपती शिवछत्रपती. धन्यवाद. जय जिजाऊ. शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराज खूप शूर होते. त्यांनी आपल्याला स्वराज्य दिले की जाता जाता एवढे म्हणजे लांबदार आता दिवा पाहिजे. या देशाला पुन्हा एकदा शिवा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. व्यासपीठावर गुरुजन वर्ग आणि सर्व माझ्या शिवभक्तांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 4 शब्द सांगणार आहे. हे तुम्ही शांतपणाने व शांत चित्ताने ऐकून घ्या, अशीच माझी नम्र विनंती. असा एकही माणूस नाही, असा एकही माणूस नाही ज्याला शिवाजी महाराज माहित नाही. असा एकही माणूस नाही ज्याला शिवाजी महाराज माहित नाही. असा एकही माणूस नाही ज्याला शिवाजी महाराज माहित आहे. ना वाकणार, ना झुकणार आणि युद्ध पलटून वार करणार. शीतलच्या देणारे परीक्षक चांगल्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजली आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व महान राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. शिवाजीराजे लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊकडून शौर्याचा वारसा मिळाला. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्व येथे 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ होते. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना लहानपणापासून खूप चांगले संस्कार दिले आणि स्वराज्याचे स्वप्न दाखवले. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले आणि स्वराज्याची स्थापना केली. दरी दरी तुलनात गुंजला महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची
फिरणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना माझे नाव विश्वजित अण्णासाहेब चांबळे. सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदिश व महान राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलाचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांना माता जिजाऊकडून उत्तम संस्कार व पिता शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा. माणसं आपली असतात. आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याच मातीत मुक्या जनावरांना पाणी पाजणारे संत नामदेव महाराज देखील याच मातीत राहिले. वृक्षवेलींना सखे सोयरे म्हणून रोजल्या गरजेला आपलं समजणारे संत तुकाराम महाराज देखील याच मातीत राहिले. आणि सतत स्वच्छतेची धडी देणारे संत गाडगे बाबा देखील याच मातीत राहिले. ज्या थोर महात्म्यांनी हे विधारक सत्य जाणलं तेव्हा त्यांनी लोकांना एकत्र करून मानव धर्माची साथ घातली. संत ज्ञानेश्वरांनी ही परंपरा सुरू केली. त्यांनी लोकांना एकत्र करून मानव धर्माची साथ घातली. शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेचे चित्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणते राजे राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा नाव गीताच्या अभिमानाने फुलते छाती नाव गीताच्या अभिमानाने फुलते छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती. शत्रू लढले ते लढले स्वराज्यासाठी शत्रू लढले ते लढले स्वराज्यासाठी. धन्य झाली त्या युग पुरुषाने या महाराष्ट्राची माती धन्य झाली त्या युग पुरुषाने या महाराष्ट्राची माती. धन्य झाली त्या युग पुरुषाने या महाराष्ट्राची माती. शत्रू लढले ते लढले स्वराज्यासाठी धन्य झाली त्या युग पुरुषाने या महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत. उभा सह्याद्री आणि शौर्य उभा सह्याद्री आणि शौर्य पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती. आज मी तुम्हाला शिवजयंती निमित्त काही 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव रावसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणारे, शिस्तप्रिय वा वाणिज्यते जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्यात हितचिंतक, जाणते राजा, असे होते आमचे छत्रपती शिवाजीराजे. असे होते आमचे छत्रपती शिवाजीराजे.